पहिला हॅलो चेक. पहिल्या चेंडूवरती आक्रमक, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. नवीन बॉल द्यायचं. मागच्या मॅच मागच्या मॅचची सुरुवात देखील आपण पाहिली होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. इथून देखील सेम स्टार्ट आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेचा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. लॉंग ऑनला क्लिअर करताना तो फटका होता. 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आर्यन सननी सांगितलं SBPL मधून अजून एक पारितोषिक येते. फेअर प्ले टीम अवॉर्ड आहे. कोणता संघ असेल त्या फेअर प्ले टीम अवॉर्डमध्ये सर्वात जास्त पॉईंट्स त्यांचे असतील हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असतं. पॉईंटच्या दिशेने घेऊन काढलं. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आर्यन सन संघाने टॉस जिंकून प्रथमतः सांगितलं मला बॅटिंग करायची आहे. 55 ते 60 धावा आम्ही पहिलं बॅटिंग करत असताना ठोकण्याचा प्रयत्न करू. सर्कलच्या आतमध्ये फील्ड केले. फेकी थोडीशी खराब आहे. यष्टांपासून बऱ्याच लांब फेकी केली होती. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये वेगाने धावून कंप्लीट केली गेली. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सर्वेश आहे गोलंदाजी मारवरती. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक होते. लगेचच फेकी अष्टांच्या दिशेने त्यांनी देखील केली होती. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूचा आपण जर का विचार केला तो षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक सर्वेशनी करून दाखवले. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. एका षटकारानंतर धावफलक मात्र 8 आहे. फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न. त्यांच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत डीप मिड विकेटला क्लिअर करून चेंडू निघून गेलाय. SBPL षटकार. थँक्यू. सर्व खेळाडूंना विनंती आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला नाश्ता देखील चालू आहे. त्याचा देखील आपण लाभ घ्यायचा. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 14 धावा. पुन्हा एकदा फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नाही. 2 क्षेत्ररक्षक आहेत खूप लांब. त्या गॅप मधून चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 20-20. स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये दिसते. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये दिसते. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नोचा इशारा. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांनी नोचा इशारा केला गेलाय. नो +1 2 22. 22 धावा. आता गोलंदाज देखील चेंज करावा लागेल. शिवसाई चॅलेंजर्स थोडं अडचणीमध्ये. पहिल्या षटकामध्ये ती चांगली स्टार्ट. चॅलेंजर्स थोडं अडचणीमध्ये. पहिल्या षटकामध्ये ती चांगली स्टार्ट नाही करून देऊ शकले. पॉवर प्लेचं षटक होतं थोडंसं महाग ठरलं. फुल टॉस मधून.
लगातारचे 2 षटकार आपण पाहिल्यात ऋतिक नाईकच्या बॅटमधून. जर का तिसरा षटकार आला तर संघाचे ओनर सन्मान्य महेंद्र नाईक सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 35 धावा धावफलक करते आपण पाहतोय, वेगाने धावफलक पुढे सरसावते. ब्रेक लगावणं गरजेचं आहे. शिवसाई चॅलेंजर्स आतापर्यंत संघ अडचणीमध्ये आहे. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 35 धावा धावफलक करते आपण पाहतोय. दोन्ही सलामीवीर बॅटर. पहिल्या षटकामध्ये आपण जर का पाहायला गेलं मीचच्या बॅटमधून मोठे फटकार आल्यात. त्याच्यानंतर ऋतिक नाईकच्या बॅटमधून आतापर्यंत लगातारचे 2 षटकार आले आहेत. तिसरा जर का आला तर महेंद्र नाईक संघाचे ओनर त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मारवरती रुपेश थोडासा आता अडचणीमध्ये आहे, दबावामध्ये आहे. पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे डिक्लेअर झोनमध्ये जातोय. पंचांनी इशारा केलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ॲड होते. धावफलकामध्ये 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 36. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 36 धावा. चेंडूला लेफ्ट केलं. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू ते सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 36 धावा. 36. रुपेशनी नंतरच्या 2 चेंडूवरती खूप चांगलं कमबॅक करून दाखवला. लगातारच्या 2 षटकारानंतर धावफलक जे वेगाने सरसवत होतो पुढे, त्यावर ब्रेक लगावणं गरजेचं आहे शिवसाई चॅलेंजर्स या संघासाठी. सुरेख 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 गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू सर मागे निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय. 36. 36. थँक्यू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहायला गेला. 36. 36. आदित्य नाईक गोलंदाजी मारवरती येतोय. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मागे बॅटची हलकीशी एज लागून निघून गेलाय डिक्लेअर झोनमध्ये. आदित्यला आपण पाहिलं होतं मागच्या SBPL मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी आणि बॅटिंग फलंदाजी त्यांनी आपल्या संघासाठी केली होती. ॲज अ ऑलराऊंडरमध्ये ॲज अ ऑलराऊंडर संघामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती रुपेश येतोय. फील्ड करेल. फेकी होईपर्यंत एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. जे धावफलक वेगाने पुढे सरसावत होतं त्यावर ब्रेक लगावण्यासाठी आदित्य नाईक याला आणलं गेलं आहे. आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी हाताळले. 2 धावा खर्च केल्या. 38. 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दोन्ही सलामीवीर बॅटर. एका बाजूला ऋतिक, एका बाजूला मीत आहे. दोघंही सेट झाल्यात. दोघांच्या बॅटमधून आपण मोठे फटके पाहिले आहेत. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. रुपेश चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. रुपेश गेले चेंडूच्या खाली. टिपलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. गडीपात. थँक्यू.
2.3 चेंडूंचा आतापर्यंत केसेल 38-38. बघा आदित्यला का आणलं गेलं, त्यांनी ब्रेक थ्रू देखील मिळवून दिला. इथून जे धावफलक पुढे सरसावत होतं त्यावर ब्रेक लगावण्याचं कार्य देखील आदित्य करतोय. 38 जेव्हा धावफळ करते आपण पाहतोय, स्वतः कर्णधार विवेक नाईक मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती आपण त्यांना पाहतोय. विवेक आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा रुपेश चेंडूच्या खाली. लगातारचे 2 विकेट मिळवून दिल्या आहेत. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. गडीबात विवेक बॅक टू द डगआउट. लगातारचे 2 विकेट. विवेक नाईक स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये गेले होते. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि 2 विकेट आले. लगातार 2 झेल मैदानाच्या आतमध्ये रुपेशने टिपल्यात. आदित्य नाईक धावफलकावरती ब्रेक लगावण्यासाठी त्याला आणला होता. जर का तिसरा विकेट आला तर प्रदीपजी नाईक सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक जर का आदित्यने घेतले तर प्रदीपजी नाईक 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रुपेश यांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. लगातारचे 2 झेल त्यांनी देखील मैदानाच्या आतमध्ये खूप चांगले टिपले गेले आहेत. आपल्या गोलंदाजांना साथ देणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं होतं आणि रुपेशला बरोबर माहिती होतं धावफलकावरती ब्रेक लगावण्यासाठी आदित्यला गोलंदाजी मारवरती आणणं गरजेचं आहे आणि बरोबर आदित्यने ते काम केलंय. जे धावफलक वेगाने पुढे सरसावत होतं त्यावर ब्रेक लगावला गेलाय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 38 जेव्हा धावफलकावरती आपण पाहतोय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रुपेश चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. फील्ड केली, फेकी वरच्या एंडवरती केली गेली. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 39-39 जेव्हा धावफलकावरती आपण पाहतोय. अमित स्ट्राईक वरती येतोय. सलामीवीर बॅटर ज्याच्या बॅटमधून. यानंतरचा सामना कॉर्मॅक वर्सेस जगमाता 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे कॉर्मॅक्स आणि जगमाता 11च्या कर्णधारांनी. धन्यवाद. टप्पा पडल्यानंतर ओसी घेणारा चेंडू होता, त्याला डिफेन्सिव्ह मोडमध्ये घेऊन काढलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 40-40. जगमाता 11 विरुद्ध कॉर्मॅक. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहे. 3 षटकानंतर 40 घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मारवरती सज्ज होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 40. आदित्यला तिसरं षटक हाताळण्यासाठी आणलं होतं. आदित्यने खूप चांगलं तिसरं षटक हाताळलं. 2 विकेट आले. त्याच्यामध्ये आपण जर का पाहायला गेलं आणि जे धावफलक वेगाने पुढे सरसावत होतं ना त्यावर ब्रेक लगावण्यासाठी आदित्य नाईक याला इंट्रोड्यूस केलं गेलं होतं. खूप चांगली गोलंदाजी. वारंवार आदित्यला देखील माहिती आहे जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा स्वतः जबाबदारी घेत असताना आपल्या संघासाठी ती महत्त्वाची बॉलिंग नेहमी करताना आपण त्याला पाहिले. पहिल्या चेंडूला लेफ्ट केलं. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड होते. 41-41. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. प्रणव वझे गोलंदाजी मारवरती आहे. 41 जेव्हा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिला
चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा रुपेश चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करत होते, पण आता रुपेशच्या हातामधून झेल सुटलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट वेगाने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस नो यस नो यस नो यस नो करत असताना फेकी करायची की नाही या विचारानंतर यष्ट्यांवरती नेम साधला गेला आणि 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेला. रनिंग बिटवीन द विकेट. वेगाने वेगाने पाहणं गरजेचं होतं की फेकी कोणत्या एंडवरती करायची होती. नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी करायची होती का स्ट्राईक एंडवरती पाहिलं नव्हतं. त्याच्यानंतर यष्ट्यांवरती नेम साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. यष्टीरक्षक थोडेसे यष्ट्यांपासून तिथे लांब देखील होते. आता पहिल्या चेंडूवरती जर का आपण पाहायला गेलो एक वाईड, त्याच्यानंतर या 3 धावा तब्बल 4 धावा धावफलकामध्ये ऍड होताना दिसल्या. 44-44. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा रुपेश चेंडू खाली घेण्याचा प्रयत्न करते. चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये नाही आला. फेकी थोडीशी खराब. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये जितकं महत्त्व मोठ्या फटक्यांना आहे ना, तितकंच महत्त्व सिंगल डबल आहे. कारण की तुमचं धावफलक चालू ठेवणं, धावफलकाला सिंगल डबलनी गती देणं तितकंच महत्त्वाचं असतं. जर का चेंडू तुमच्या पायामध्ये नसेल, त्यावर प्रहार करायला नाही जमत आहे, तर सिंगल डबल सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जर का त्यांच्या रडारमध्ये असेल तर त्यावर प्रहार करणं देखील महत्त्वाचं आहे. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद डीजे. धन्यवाद 52. कॉर्मॅक 11चे कर्णधार आणि जगमाता 11चे कर्णधार यांनी माईकशी संपर्क साधला. लगेच नाणेफेक करून घेऊया आपण. सुरेख सुरेख सुरेख. मैदानाच्या आतमध्ये काय झेल टिपलाय. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर टिकून ठेवली होती. प्रॉपर टायमिंग जजमेंट होता. खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण डीपमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विकेटचं पतन. तुषार बॅक टू द डगआउट. मी प्रदीप नाईक घास यांना विनंती करेन की नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रदीप नाईक घास नाणेफेकीसाठी यायचं आहे. जगमाताचे कर्णधार कुणाल आणि कॉर्मॅक्स निलेश यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या इनिंगचे अजून 2 चेंडू बाकी आहेत. 52 धावा धावफळ करते आपण पाहतोय. 52. प्रणवच्या प्रत्येक विकेटसाठी अभिजित वजे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अलेक बाईसचा इशारा पंचांच्या माध्यमातून गेला गेलाय. 3.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 53. 53 धावा धावफळ करते आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती पुरेपूर समाचार घेतला. चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून. सरळ सीमारेषा पार. मिळतील धावा 6. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 59. 60चं टार्गेट. थँक्यू डीजे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहेत. एका बाजूला जगमध्ये त्यांच्या वगैरे कॉर्मॅक आहे. संवेदी असा कॉल आहे. संवेदी आलाय.
टॉस जिंकलं काय डिसिजन असेल? आम्ही पहिली फिल्डिंग करू. आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच जिंकल्या, टीममध्ये एक चांगलं वातावरण देखील आहे. पहिली फिल्डिंग करता सर किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न केला असेल? कमीत कमी रनमध्ये थांबवायचा प्रयत्न करू, कारण त्यांच्याकडे बॉलिंग चांगली आहे आणि निलेश दादांचा एक्सपिरियन्स पण आहे, त्यामुळे कमीत कमीमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. माझ्यासाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. समोरच्या संघाला रिस्पेक्ट देऊन सांगितलं तुमच्याकडे खूप चांगला एक्सपिरियन्स. कॉर्मॅक जर का टॉस आपल्या बाजूने असतं तर काय डिसिजन असतं? आम्ही पण फलंदाजीच घेणार होते, त्यामुळे टॉसचा काही एवढा इम्पॅक्ट नाही आहे. आमच्या बाजूनीच टॉस पडलेला आहे असं आहे. मनासारखं आले. फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्या इनिंगचा खेळ करता सर किती धावांचं टार्गेट या ग्राउंडवरती कालच्या दिवसापासून आपण मॅचेस पाहिल्या तर सेट करणं गरजेचं आहे? कुठेतरी 45 ते 50 धावांचं आम्ही आव्हान उभं करण्याचा आमचा जरूर प्रयत्न राहील आणि त्याच्यामध्ये 10 ते 15 रन्स प्लस मायनस पकडूया, कारण आमच्याजवळ पण चांगले धडाकेबाज फलंदाज आहेत आणि एक्सपिरियन्सवाले सुद्धा आहेत, तर त्याचा आम्ही जरूर फायदा घेण्याचा प्रयत्न करू. पण आजच्या दिवसामध्ये आपण जागमाताची मॅच पाहिली, त्यांनी ती पहिली मॅच जिंकले. त्यांच्या अगेन्स्ट काही विशेष प्लॅनिंग? प्लॅनिंग तर केलेली आहे, सर्व काय आपल्याला मैदानावर दिसेल असते. मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जागमाते संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलंय. कॉर्मॅक या संघाला त्यांच्या मनासारखं आले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला वेलकम बॅक. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण वळणार आहोत. टार्गेट 60 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय शिवसाई चॅलेंजर या संघासमोर. पाहूया 24-60 चा पाठलाग की बचाव येणारे काळवेळ सांगणार आहे. चला 60 चा पाठलाग. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 सलामी बॅटर. चला ऋषभ आणि अजिंक्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पॉवर प्ले 60 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. शिवसाई चॅलेंजर रेडी आहेत. पहिला बॉल पॉवर प्ले आणि पहिल्या बॉलमध्ये मीत मात्रे यांच्या हातामध्ये चेंडू चुपविला गेलाय. चला पाहूया पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळत असताना पहिल्याच बॉलवर जेल सुटतोय. पाठीमागे स्वतःला जज करता नाही आलं, त्या कारणानं बॉलला सुद्धा जज नाही करता आलं. पहिल्याच बॉलवर 2 धावा. 2 धाब्याने 60 धाब्यांच्या टार्गेटला झाली सुरुवात. शिवसाई चॅलेंजर आणि त्याच्या समोर ओ याबली लेगस्टम्पच्या बाहेर वाईट चेंडू जे ऑफिशियल पंचांनी घोषित केलाय. 3 धाबा दाखल करतात. 60 धाब्यांचं टार्गेट आहे. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली होती. शेवटच्या आणि अंतिम बॉलवर जो काही षटकार लगावला होता, त्या षटकारला पाहत असताना तोच फटका, सेम रिझल्ट, सेम स्ट्रोक, चेंडूला पाठवलं सीमारेच्या पार, षटकार 6 धाबा.
टाकूटीस या प्रकारचे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. ऋषभच्या मॅट मधून शानदार दमदार करणारा प्रहार ऑन साइडच्या दिशेनं 6 धाबा आल्यात. पहिल्या 3 चेंडूची कहाणी आतापर्यंत. पहिल्या 2 चेंडूची कहाणी 9-0 या आतापर्यंत सुरुवात आहे. 60 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. आता या 60 धाब्यांचं टार्गेटला खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतायत. पॉवर प्ले मध्ये किती धाबा येणार आहेत, किती डॉट येणार आहेत, किती विकेट येणार आहेत, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. 9-0. चला पाहूया. 2 बॉल 9-0. पुढचा बॉल ज्यापली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल साठी चेंडू निघून गेलाय. 10 धाबा धावपलकावरती आहेत. पहा ऋषभने खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली. आतापर्यंत 10 धाबा धावपलकावरती आहेत. पहिल्या 3 चेंडूची कहाणी 10-0. शिवसाई चॅलेंजर हा संघ खूप चांगली सुरुवात 60 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. आता या 60 धाब्यांचं टार्गेटला आतापर्यंत पॉवर प्लेला पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धाबा आल्यात. मोठं बनवण्याचा प्रयत्न करतायत. मोठं बनवाबा लागणार आहे. पॉवर प्लेमध्ये किती धाबा येणार आहेत. खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतोय. मी थोडंसं दडपण वाढलंय. आता पाहूया पुढच्या बॉलवर काय घडतंय. ओ या बॉल खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, हलक्या हाताने सन्मान दिला होता. क्विक गेले, चेंडूला अडवलं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. डॉट बॉल येतोय. पहिल्या 4 चेंडूची कहाणी 10 धाबा धावपलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धाबा, वाईड, षटकार, सिंगल, डॉट. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केले, मिड क्षेत्ररक्षण आहे. कुठल्याच प्रकारची चुकी नाही. सहज सोप्या रीतीने जेल टिपलाय फलंदाज बाद. पहिला धक्का, अजिंक्य मात्रे बाद, गॉन. थँक्यू. खूप चांगला झेल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिंगलला कंप्लीट केलंय. पहिल्या षटकाची कहाणी 11-1 या आतापर्यंत कहाणी आहे. 60चं टार्गेट या ऐकूया डीजेला आणि दुसऱ्या षटकाच्या खेळामध्ये बोलूया. थँक्यू. चला दुसरं षटक मार्गस्थ आहे. 11-1 या आतापर्यंत कहाणी आहे. पाहूया पहिला बॉल खूप चांगला बॉल, थोडासा बाहेर वाईड अँगलला आणि वाईड चेंडू आमच्या ऑफिशियल फॅन्सांनी घोषित केलाय. 12 धाबा धावपल करतात. हो या बॉल खूप चांगला बॉल. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. आतमध्ये येणारा बॉल, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते.
ओके, या षटकामध्ये 3 षटकार आणले तर आदित्यसाठी लगातार 3 षटकारला 2,000 रुपयाचं पारितोषिक. ओके, मीतला जर का आदित्यने 3 षटकार लगावले तर 2,000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया, इतकी मोठी संधी आली. ऋषभ ऑन स्ट्राईक. ऋषभने खूप चांगली सुरुवात पॉवर प्ले मध्ये केली होती. आता इकडून धावा बनवाव्या लागणार आहेत. अडचणी वाढल्यात मॅच मध्ये. इक्वेशन 16 बॉल 46 धाबांची गरज. 16-46 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. 16-46 ची मॅच. तिकडे किती पण प्रयत्न करा, एकच धाव, एकाशिवाय अधिक येऊ शकत नाही. चेंडू एका धाब्यासाठी निघून गेलाय. पहा, पहिले षटक ओळखता खूप चांगली सुरुवात होती. षटकारानंतर मीत यांनी विकेट आणून दिली होती आणि त्या विकेटच्या दडपणामध्ये आतापर्यंत बाहेर नाही येत, मोठे ब्लास्ट येत नाही आहेत. इतक्या मोठ्या अडचणी शिवसाई चॅलेंजर या संघासाठी वाढल्यात. पाहूया, इकडून पलटवार करावा लागणार आहे, इकडून धाबा बनवाव्या लागणार आहेत, इकडून बॅटिंग करावी लागणार आहे. आदित्य नाईक, पाहूया काय घडतंय. हो, या बली खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल. काय जबरदस्त बॉलिंग आहे. विकेट नाही आहेत, परंतु 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा आल्यात. दुसऱ्या षटकाची कहाणी. मीत आदित्य समोर वन्स अगेन रेडी आहेत. 15 वर 1. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि ऑन साईडला खेळत असताना एकच धाव. दुसरीचा प्रयत्न, दुसरी घेता घेता बाद, दुसरी घेता घेता आदित्य नाईक रनआउटच्या रूपाने बाद. दुसरा धक्का गॉन. धाबा धावपल करतेत. 16 धाबा धावपल करतेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. कुणाल, फार मोठ्या अडचणी पडल्यात. अडचणीचं कारण धाबा येत नाही आहेत. दुसऱ्या बाजूने सिंगल डॉट विकेट या प्रकारचा खेळ सुरू आहे. मोठे ब्लास्ट येणं गरजेचं आहे. तुम्ही 60 धावांचा पाठलाग करतात, त्यासाठी तुम्ही त्या प्लॅनला एक्झिक्यूट करता नाही आलं, त्यासाठी तुमच्या अडचणी वाढल्या. या प्रकारचे स्ट्रोक पाठीमागे खूप चांगले प्रयत्न केले होते, आतापर्यंत चेंडू पोचला नाही तोपर्यंत सिंगलला कंप्लीट केले. सिंगलही दबाव नाहीये. या दबावाला बघत असताना आतापर्यंत 2 षटकामध्ये 17 धावा आल्यात, त्यामधून 2 महत्वाचे विकेट आल्यात. आता 12 मध्ये जबरदस्त 43, 12 चेंडू आणि 43 धावांची गरज. या इक्वेशन मध्ये मॅच थांबले. या ऐकूया डीझीला. थँक्यू डीझी. चला, 12-43, किमान 4 षटकार या षटकामध्ये. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, वाईट चेंडू. आता 12 मध्ये 42 बनवायचे. 12-42 म्हणजे 7 षटकार. फार मोठं आव्हान आहे. या आव्हानाला स्वीकारावं लागणार आहे, तरच थोडाफार मॅचमध्ये टर्न येऊ शकतो. टर्न आणण्यासाठी किमान 3 नाहीतर 4 षटकार या षटकाला मोठं करावं लागणार आहे.
चला यश यश मात्र आपण पाहतोय तिसरा षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आता मॅचमध्ये इक्वेशन 12 चेंडू आणि 42 धाब्यांची गरज 12-42 पाहूया काय घडतंय. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंडचा फटका पहिल्याच बॉलवर षटकार. इकडून आता ऋषभला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं आहे. या प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवर षटकार 6 धावा. क्यूट अंकुटसे दुसरा बॉल रेडी आहेत. दुसऱ्या बॉलवर सुद्धा वा 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 मॅचला कुठेतरी ऑन करायचा प्रयत्न केलाय. एकाच्या पाठोपाठ दुसरा षटकार. टांकडेचे 2 षटकार 2 चेंडूवर. यासाठी उल्लेख केला होता की ऋषभला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं आहे. 2 षटकार आले आहेत. 30 धाबा धावपलकावरती आहेत. अजून 30 बनवायचे आहेत. अजून 30 बनवायचे आहेत. तिसरा बॉल ओ या बोली खूप चांगला बॉल हलकीची फ्लाईट आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. दडबाजी सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. खूप चांगला बॉल खूप चांगला बॉल. आता 9 मध्ये 30 बनवायचे आहेत. 9-30 ओ याबली खूप चांगला बॉल पायावर पायावर आदळतायत. वा काय जबरदस्त पलटवार सुपर डिलिव्हरी फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. उन्मेष मात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि पाठीमागे एका धावेसाठी निघून गेला चेंडू. आता मॅच मध्ये इक्वेशन सुद्धा बघणार आहोत. खूप चांगला पलटवार 2 षटकारानंतर तुषार नव्हे तर यश यांनी मैदानाच्या आतमध्ये केला आणि पलटवार करत असताना आतापर्यंत 7-29 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. पाहूया शेवटच्या बॉलवर काय घडतंय. षटकार येईल का. शेवटचा बॉल फटका बसलाय. लॉंग ऑनचा खेळाडू आल्यात. चेंडूला उचललंय तोपर्यंत फेकी करेपर्यंत 2 धाबा कंप्लीट आणि पहिल्या 3 षटकांची कहाणी 33 वर 3. आता 6 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज या ऐकूया डीजेला.
क्यू टँकर. उन्मेषला प्रत्येक षटकाला 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. USA वरून क्या बात आहे. पहा नेटवर्क कुठे आहे इतकं वेगाने. पाहूया काय घडतंय. पहिलाच बॉल ऑन साईडला करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. आता 5 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज. 5-25 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. पाहूया काय घडणार आहे. 2 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जतीनच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला आलाय डाऊन द ग्राउंडचा फटका. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार 6 धावा. आंकुडीचे काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता उन्मेष म्हात्रे. प्रत्येक षटकारला 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाहूया षटकाला 2000. ओ याबली फटका बसलाय. काय घडलंय पहा. पहिल्या बॉलवर 2000चे पारितोषिक, दुसऱ्या बॉलवर 1000चे मानकरी ठरल्यात. हा आहे पलटवार. नितीन म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. जतीन यांना विकेट आणले. फलंदाज बाद. आता मॅच मध्ये क्वेश्चन तितकंस नाही राहिलं कारण मॅच लांब गेले. मॅच मध्ये क्वेश्चन सुद्धा पाहणार आहोत. या बली खूप चांगला बॉल, वेगवान बॉल आणि आणखीन एक विकेट आली. कुणाल बाद होतोय. आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. त्याचं कारण 60 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या 3 षटकामध्ये तितक्याशा धावा बनल्या नाही. फार मोठ्या अडचणी वाढल्या होत्या आणि त्या अडचणीला धडपण वाढत असताना आता फक्त मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. चला शेवटचे 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 2 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज. खूप लांब असणार आहे आणि लांबचा पडावा झाला. तर मॅच मध्ये फटका बसलाय. बऱ्याच वेळ लभेत मिड ऑफ लॉंग ऑफ दोघांनी सोडलाय. लॉंग ऑफचे खेळाडू आले होते. झेल सुटतोय आता. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहायचं आहे. जशी मॅच संपेल लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल. ओढक. खूप चांगला झेल घेत असताना झेल सुटतोय. मॅच फिनिश. सामना संपलाय. आता मॅच समरी सुद्धा आपण पाहणार आहोत. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये काय घडलं होतं. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये 31 धाबा 12 चेंडू. काय जबरदस्त बॅटिंग केली होती. त्यानंतर ऋतिक 16 धाबा, तुषार 9 धाबा. बॉलिंग करत असताना आदित्यने 2 विकेट्स फक्त 4 धाबा. दुसऱ्या इनिंगचा खेळ फक्त 42 धाबा. ऋषभ 3 षटकारासह 23 धाबांची खेळी. त्यानंतर यशने खूप चांगली बॉलिंग केली. त्यानंतर जतीनने चांगली बॉलिंग 1 विकेट 9 धाबा. यश 1 विकेट 15 धाबा. मॅच फिनिश. 17 धाब्यांनी विजय झाल्यात. आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर मीत ठरल्यात या मॅच मधील. मी भूपेश पाटील यांना विनंती करतो यांना मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी यायचं आहे. भूपेश पाटील यांना मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी यायचं आहे. आणि उन्मेषनी पण टॉस की बॉसमध्ये यायचं आहे.
उन्मेषने यायचं आहे. मित भुईगाव, मित आर्यनचे त्यांना मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे. भूपेश पाटील यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच मी त्यांना गॉगल देण्यात येते. सहा मध्ये त्यांचाही प्रवेश झालेला आहे. आर्यन संघ जो मागच्या वर्षाचा विनेर संघ होता त्यांचं अभिनंदन. आणि मी पुन्हा एकदा उन्मेष यांनी टॉस बॉक्समध्ये यायचं. उन्मेष यांना 2000 रुपये US मधून आलेले आहेत प्रथम म्हणून. त्यांनी त्यांचं खूप हे मोबाईलमधून त्यांनी त्यांचा QR कोड घ्यायचा कारण माझ्या अकाउंटला आले. त्या QR कोडला तुला देऊन टाकतोय. बघा US मधून काही दिलं तर लगेच पैसे येत असतात, लगेच आपण देत असतो. आणि मॅनेजमेंट समितीच्या याच्या पुढे आल्यानंतर लगेच ते आपण पैसे पाठवत होतो. एक मिनिट. उन्मेष मात्रे यांना 2000 गेलेले आहेत. उन्मेष अभिनंदन तुझं. दादा एक मिनिट, 1000 रुपयाचं पारितोषिक अजून बाकी आहे जतीनसाठी. जतीन मात्रे ओके, विकेटसाठी. जतीन मात्रे त्यांनी 1000 रुपये घेण्यासाठी खेळायचं आहे. त्यांना मला वाटतं नितीन मात्रे यांनी दिले आहेत. Yes. ओके, 1000 रुपयाचं बक्षीस. मी वैभव यांना विनंती करतो त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. 1000 रुपये जमा झालेले आहेत, देत आहेत. मुकेश वजे यांनी यायचं आहे. मुकेश वजे. नितीन मात्रे यांनी प्रत्येक विकेटसाठी जतीनसाठी 1000 रुपये लावले. ते 1000 रुपये आलेले आहेत. जतीन मात्रे यांनी 1000 रुपये. मुकेश वजे आमचे ज्यांनी आम्हाला हे सहकार्य केलं मैदान बनवण्यासाठी, त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद मुकेशजी. आता मॅच जरा चेक करतो. हार्दिक आहे ना. वेलकम बॅक. सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय